महाभारत भगवान गणेशांनी उत्तराखंडमधील माना गावातील एका गुहेत लिहिले होते. या ठिकाणाला व्यासपोथी असेही म्हणतात. जेव्हा ब्रह्मदेवांनी वेद व्यासांना महाभारत लिहिण्याची विनंती केली, तेव्हा व्यासांनी असा कुशल लेखक शोधण्याचा विचार केला, जो त्यांची कथा ऐकून समजून ती लिहू शकेल. बरेच विचारमंथन केल्यानंतर त्यांना भगवान गणेश यांचे स्मरण झाले, कारण त्यांच्यासारखा योग्य लेखक दुसरा कोणीही नव्हता, जो संपूर्ण कौशल्याने महाभारत लिहू शकला असता. त्यामुळे विलंब न लावता व्यासांनी भगवान गणेशांना संपर्क साधून त्यांना लेखनाची विनंती केली. त्यावेळी भगवान गणेशांनी महाभारत लिहिण्यास सहमती दर्शवली, पण त्यांनी एक अट घातली की व्यासांनी कथा सांगताना कोणताही खंड पडू द्यायचा नाही. व्यासांनी ही अट मान्य केली आणि भगवान गणेशांना विनंती केली की त्यांनी फक्त अर्थपूर्ण आणि सत्यवचने समजूनच लिहावीत. पौराणिक उल्लेखानुसार व्यासजी जे काही श्लोक उच्चारत होते ते गणेशजी मोठ्या वेगाने लिहून घेत होते. या दरम्यान गणेशांनी व्यासांना एक क्षणासाठीही थांबवले नाही आणि व्यासांनी ही अट पूर्ण केली. ज्या ठिकाणी महाभारत लिहिले गेले ती गुहा आणि ती जागा आजही उत्तराखंड मध्ये अस्तित्वात आहे. मान्यता अशी आहे की महाभारत लिहून पूर्ण होण्यासाठी जवळपास 3 वर्षे लागली. अशा प्रकारे हे दोन्ही महान विद्वान समोरासमोर बसून आपली भूमिका पार पाडत राहिले आणि महाभारताची कथा लिपिबद्ध झाली.